नवापूर शहरामध्ये दिनांक 25 जुलै रोजी रात्री 1 वाजेपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे शहरातील मुख्य नाल्याला प्रचंड पूर आल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसत संसार उपयोगी साहित्य, धान्य, शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पुरामध्ये वाहून गेले। शहरातील इंदिरानगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, बस स्थानक मागील भाग, शास्त्रीनगर, क्रिकेट ग्राउंडचा मागील भाग, प्रभाकर कॉलनी, इस्लामपूर आदी भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग आल्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, अबालवृद्ध घरदार सोडून जीवाची काळजी घेत सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते। अनेक नागरिकांच्या मते 30 ते 40 वर्षात इतका भयंकर नाला पूर न पाहिल्याचं सांगितलंय। रात्रीच्या सुमारास प्रचंड पाऊस आणि पुराचा न ओसरणारा पाणी हे पाहून अनेक नागरिकांच्या मनात धडकी भरत असल्याचं दिसून आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरून प्रचंड मोठी लाट येत नागरिक प्रचंड भयभीत होत सैरावैरा पळत सुटले होते। नवापूर शहरामध्ये अनेक नागरिकांनी नगर परिषद प्रशासकीय यंत्रणेला नाले सफाई करायला सांगितलं होतं, परंतु नाले साफसफाई पूर्णपणे न झाल्यामुळे अशी परिस्थिती ओढवली असल्याचं सांगितलं जात आहे। नवापूर शहरातील आलेल्या महापुरासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क सुरू आहेत। नाला संरक्षण भिंत बनवत असताना ठेकेदार यांनी नाल्यातील गाळ, वाळू, मोठमोठे दगड न उचलल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महामार्गाची कामे करताना मुख्य नाला ठेकेदार म्हात्रे कंपनी यांनी डायव्हर्ट केल्यामुळे परिस्थिती झाल्याचं आढळून आलंय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे काम सुरू करताना नवापूर शहरामध्ये येणाऱ्या मुख्य नाला ठेकेदारानं गायब केल्यामुळे नाल्यामध्ये आणि शहरामध्ये महापुराचा धोका उत्पन्न झाल्याचंही सांगितलं जात आहे। नवापूर शहरामध्ये झालेल्या भयजनक पावसानं शहरातील नगर परिषद प्रशासनाची पोलखोल केली असल्याचं एकंदरीतच परिस्थिती पाहता दिसत आहे। कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ जगताप मॅडम यांनी रात्रीपासूनच सर्व परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपर्कात राहून परिस्थिती हाताळत होत्या। अनेक नागरिकांनी तहसीलदार नवापूर यांच्याकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। तसेच रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील त्यांच्याबरोबर असलेल्या पोलीस अंमलदार यांनी रात्री 2 वाजेपासून संपूर्ण नाला भागाची पाहणी करत नागरिकांना धीर देत होते। दरम्यान नवापूर नगर परिषदेचे कर्मचारी रात्री 4 वाजेपासून सर्व परिस्थिती पाहत आपल्या परीने प्रयत्न करत होते। नवापूर तहसीलदार, नवापूर नगर परिषद यांनी आपत्कालीन परिस्थिती ओढवली असता संबंधित विभागाकडे कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते। यहाँ के तंत्र की ये निष्काळजी है जो सही तौर से नाला बनानी और नाला न बनने की वजह से पूरा पानी देख मारा है, पूरा नाला भर गया है, दीवार के ऊपर से पानी जा रहा है और उसके साथ साथ में पूरे हमारे घरों के अंदर में भी पानी घुस गया है। दीवार भी टूट गई है, घर के अंदर में पूरा धंस गया है। घर के अंदर में कमर जितना नीचे के अंदर पानी आ गया है। चारों साइड नुकसान ही नुकसान है। पुतले के बराबर सामने बाबा साहेब आंबेडकर का पुतला के अंदर में भी पूरा पानी है और चारों साइड पूरा पानी ही पानी है, चारों साइड पानी है। 50 बरस के अंदर में ऐसा पानी कभी जिंदगी में देखा नहीं जो ये यहाँ दिखने में आ रहा है। ये 50 बरस से सब बस रही है। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे, नवापूर।